या देशामध्ये भारतीय जनता पक्षानं निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाशी संगनमत करून या ठिकाणी बोगस मतदार नोंदवून त्यांचं मतदान करून त्यांनी या राज्यामध्ये आणि देशातल्या विविध राज्यामध्ये विजय संपादन केल्याचं हे माननीय राहुलजी गांधी यांनी सिद्ध करून दाखवलं आहे। आणि त्यामुळं आज भारतीय जनता पक्ष हा निवडणूक लोकमताने जिंकत नाही तर बोगस मताची सोय करून हा सत्ता हस्तगत करतो। ज्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला एक व्यक्ती एक वोट हा राज्यघटनेनं बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेनं हा अधिकार दिला होता। या अधिकाराचं उल्लंघन त्यांनी केलं आणि चुकीच्या पद्धतीने देशात आणि राज्यात सरकार स्थापन केलं। याच्या विरुद्ध आता हे सिद्ध केलं। याच्या विरुद्ध आता माननीय राहुलजी गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये आज 14 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात प्रत्येक जिल्ह्यात रात्री 8 वाजता या निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आणि भारतीय जनता पक्षाने या चोरीच्या मार्गाने सत्ता काबीज केल्याबद्दल त्याचा निषेध करण्यासाठी मशाल मोर्चा कॅन्डल मोर्चा प्रत्येक जिल्ह्यात काढलेला आहे। याच अनुषंगाने आम्ही सुद्धा आज परभणी हा कॅन्डल मोर्चा काढला। आम्ही सुद्धा राहुलजीचे संपूर्ण परभणी जिल्हा आणि सर्व जनता ही राहुलजीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय रमेश चिन्नथलाजी यांचे आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आज परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आले होते। या कॅन्डल मार्चचा उद्देश वोट चोर आहे, वोट चोर गद्दी छोड। या केंद्रीय निवडणूक आयोग देशातल्या आणि राज्यातल्या निवडणुका भाजपसाठी चोरत आहे ते राहुल गांधी यांनी सांगितलेल्या वोट चोरीच्या प्रदर्शनावरून प्रेस कॉन्फरन्स दिसून आलेला आहे। एकंदरीत देवेंद्र फडणवीसच्या मतदारसंघ असो का नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघ असो या दोन्ही ठिकाणी मताची चोरी झालेली आहे आणि निवडणूक आयोग भाजपाच्या म्हणण्यावर या सर्व गोष्टींना खतपाणी घालत आहे। पूर्ण देशामध्ये गल्ली गल्लीमध्ये लहान लहान लेकरांमध्ये सुद्धा चर्चा आहे की नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोग हे वोट चोरी करण्यामध्ये सामील आहेत। त्यासाठी आज आम्ही परभणी येथे परभणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च काढला होता आणि या वोट चोरीच्या विरोधामध्ये आम्ही संपूर्ण ताकदीनं परभणीमध्ये जनजागृती करूच पण देशभरात सुद्धा आवाज उठवण्यासाठी मदत करू।